नमस्कार, मी दिलीप थोरात। आज 20 फेब्रुवारी 2024 आणि आज आम्ही ऑकलंडमधील काही म्युझियम आहेत ती पाहण्यासाठी आशू, नीलम आणि मी आम्ही निघालेलो आहे। खरं म्हणजे या म्युझियमच्या दौऱ्यासाठी आशूने आज रजा घेतली आहे। आता हार्डली 5 मिनिटांमध्ये आपण सिटीमध्ये पोहोचत आहोत, म्युझियमच्या जवळ पोहोचत आहोत आणि आजच्या या माझ्या ब्लॉगसाठी किंवा ब्लॉगला मदत करण्यासाठी आशू आहेच। आशू मला बऱ्यापैकी मदत करेल, कारण मला म्युझियमचं इथलं ऑकलंडचं फारसं काही माहीत नाही आहे, त्यामुळे त्याची आपल्याला फार मदत होणार आहे। मी पण पहिल्यांदा हे जे समोर दिसत आहे ते ऑकलंड हॉस्पिटल आहे, पब्लिक हॉस्पिटल। आणि आता ऑकलंडमध्ये आपण शिरलेलो आहोत, सिटीमध्ये शिरलेलो आहोत। गंमत अशी, घरातून निघताना अगदी कडक ऊन पडलं होतं, त्याच्यानंतर अगदी 5 मिनिटातच 7 मिनिटातच थोडासा पाऊस लागला, वातावरण थोडंसं ढगाळ आहे। आता इथून म्युझियम स्टार्ट होणार आहे, तर बघू काय कसं पुढे आमची गाडी पार्क होणार, काय होणार, कसं पुढे बघूया। आतमधून वॉक पण आहे, पण झाडी छान गर्द झाडी आहे। अखेर ऑकलंडच्या एका म्युझियमच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो होतो। याच म्युझियममध्ये मला अनेक वर्षापूर्वीच्या काही वस्तू, काही माउरी समाजाच्या आठवणी यांना उजाळा मिळणार होता। प्रचंड मोठ्या क्षेत्रावर या म्युझियमचा पसारा पसरला होता। थोडासा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे हवेत गारवा होता। या म्युझियमच्या समोरच एक काळ्या रंगाचे पॅनल होते आणि या पॅनलवरून पाणी सोडण्यात आले होते। पॅनलवरील पाणी अगदी शांत समुद्रासारखे वाटत होते, मात्र या पॅनलवर कबुतरे छान बसली होती, त्यांना अगदी स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत होते। बॅक साइडने पण असंच आहे, हा छोटा पॅनल आहे। हवा भरपूर सुटलेली आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे। पण नीलम आणि मी जी काही तोफ आहे, या तोफेच्या मागच्या साईडला उभे आहोत। जणू काही असं वाटतंय की आम्ही छत्रपतींच्या काळातच तोफ डागण्यासाठी उभे आहोत। अर्थात तेवढं सौभाग्य आम्हाला नाही आहे। असं हा इथे एक असा स्तंभ आहे, जी लोक शहीद झालेली आहेत, या शहीद लोकांचा, त्यांच्या स्मरणार्थ इथे हा स्तंभ उभा आहे। द ग्लोरियस डेड त्याला नाव दिलेलं आहे। याचा प्रवेशद्वार या पद्धतीचा आहे, काच सतत फिरत असते आणि त्याच्यातून आपल्याला आत यायचं असतं। व्हेरी इंटरेस्टिंग। या समोर तिकीट विंडो आहे, आशू आता तिकीट काढतोय।
बघूया किती डॉलर तिकीट आहे काय. हा मौरी लोकांचा त्यावेळेचा त्या काळातला मीटिंग हॉल आहे, परंतु आपल्याला आतमध्ये खूप मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, परंतु आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, शूट करता येत नाही. त्यामुळं हा बाहेरूनच बघूया. इथे एक आपल्याला मोठी अशी होडी, ही होडी दिसत आहे, प्रचंड लांब आहे, कमीत कमी 40 ते 50 फूट अशी लांब लाकडाची होडी आहे. हे जे दिसत आहे हा भाग, हा त्या लोकांच्या पूर्वीच्या काळी होडीवर लावला जायचा आणि 1770 ते 1880 या काळामध्ये, आणि तो डॉगची जी स्किन आहे, कुत्र्यांची जी त्वचा आहे, त्यापासून तो बनवलेला आहे. ही आपल्याची निर्मिती कशी झाली ते इथे सगळं ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवत आहेत. फार सुंदर वाटतं, हे सगळं जे आहे ते फारच सुंदर वाटतं. हे असं कुठेतरी वाटते आपल्याला की बाहेरच धंदा चालू आहे, पण ते तसं नाही आहे. सगळा ऑकलंडचा भाग आहे, तो ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. अतिशय सुंदर असं बनवलं. म्युझियमचा बराच आता सेकंड पार्ट पण बघून झालेला आहे. अतिशय सुंदर असं आहे. त्यांची कलाकुसर अगदी डोळं दिपवून टाकील अशीच आहे. बघूया आता पुढे अजून काय आहे ते. ही एक इथे शिडाची होडी दिसत आहे. हे वरचं शीड आहे, लाकडी होडी आहे. अतिशय सुंदर असं कलाकुसर आपल्याला पाहायला भेटते. मस्त. पुढे बघूया. हत्यार आहे ते, कुऱ्हाड, बाण, वेगवेगळ्या प्रकारचे बाण, ही संपूर्ण हत्यारच आहेत. इथे छोटे छोटे सुरे आपल्याला दिसतात. या सगळ्या इकडे ड्रेपरी दिसते यांची. हातातल्या बांगड्या, कंगन, हे डोक्याला बांधायचं, हे कमरेचं, हे असे बरेचसे त्यांचे हे दागिने आहेत. काही सुंदर सुंदर इकडे काही वाद्य आहेत. त्या बासरी वगैरे इथे आहे. घुंगरं ते पण आहेत. ही एक कॅम्प आहे.
जे काही साहित्य दिसत आहे त्याच्यावरची जी कलाकृती आहे त्या कलाकृतीला मात्र तोड नाही. ही सर्व मौर्य लोकांनीच बनवलेली ही कलाकृती आहे. बघूया पुढे. हे मला वाटतं त्या काळामध्ये अन्न शिजवण्यासाठी जी भांडी आहेत ती दगडाची भांडी आहेत. हे वाटणीसाठी त्यावेळेला जी होडी यायची ती होडी वल्लवण्यासाठी लागणारे हे साहित्य, शिडाची होडी यायची, अर्थात त्याला थोडीशी ती वल्लवण्यासाठी गरज लागायची. हे जे आपल्याला समोर दिसत आहे हे त्यावेळेला मासे पकडण्यासाठीचं साहित्य आहे. ही जी समोर दिसत आहे ही रस्सी असावी. आणि इकडे हे सगळे आपण ज्याला गळ म्हणतो हे गळ आहेत. छोटे गळ आहेत, काही मोठे गळ आहेत, असे सगळे गळ आहेत. या गळाला लागतो मासा असं म्हणतात ते हे गळ. मित्र, आता म्युझियम पाहून संपलेलं आहे, खाली उतरलेलो आहे. तुम्हाला एक झाड दाखवणार आहे मी आणि त्याचा अंदाज तुम्ही करायचा आहे की ते झाड अंदाजे किती वर्षाचं असेल. ते ह्या झाडाच्या मुळ्या, आता हे मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतोय बघा. या झाडाच्या मुळ्या आणि हे ते झाड प्रचंड मोठं आहे. झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या झाडाच्या फांद्यांपेक्षा झाडाची मुळं ही खूप जाड आहेत आणि ही जमिनीच्या वरती साधारणतः 4 फूट असेल नाही का, 4 फूट उंच आहेत. या आतमध्ये जमिनीमध्ये ती किती असतील याचा विचार करा. आणि याची उंची, रुंदी आणि ह्या मुळ्यांचं म्हातारपण, हे बघा, या खोडाचं झाडाच्या म्हातारपण, याच्यावरून तर माझ्या तर मते हे झाड एक 300-400 वर्षापूर्वीचं नक्की असावं असा अंदाज बांधता येतो. हे बघा, या प्रचंड लांब आहेत या मुळ्या. ह्या इथपर्यंत आय थिंक 20 फुटाची ही मुळी आहे. आणि फांद्या पण तशा जीर्ण झालेल्या आहेत, पण आहे 400 वर्षापूर्वीचं नक्कीच हे झाड असेल. आणि बरेच पर्यटक या झाडाचे फोटो काढण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. हा इथे एक स्टॅच्यू दिसतोय प्रचंड मोठा. आता ती झाडामुळे ते व्यवस्थित दिसत नाही, पण हा J.M. मेन्यू, प्रेसिडेंट सिटी ऑफ ऑकलंड, साधारणतः असं म्हटलं जातं की 1759 ते 1796 या काळामध्ये त्यांनी इथे कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या स्मरणार्थ हा स्टॅच्यू उभा केलेला आहे. हा महाकाय वृक्ष पाहून आम्ही कॉफी पिण्यासाठी बीचवर असलेल्या ब्रिजवरून पलीकडे जात होतो. परंतु ब्रिजला सिग्नल लागला होता. बाजूचे समुद्राचे पाणी चमकत होते. मी सिग्नल बाबत आशूकडे चौकशी केली तर आशूने सांगितले, या ब्रिज खालून एक छोटे जहाज जाणार आहे आणि त्याच्या उंचीसाठी हा ब्रिज दोन्ही बाजूने ओपन होणार आहे, त्यामुळे हा सिग्नल. आणि खरोखरच तसे घडले. बघतो तर काय,
हा महाकाय ब्रिज दोन्ही बाजूनी वर जाताना दिसत होता. ही टेक्नॉलॉजी पाहून मी तर अचंबितच झालो. हळूहळू या ब्रिजला लावलेले वायर रोप या ब्रिजला वर खेचत होते आणि ब्रिज जवळजवळ सरळ रेषेत येत होता. या खालून जाणारे जहाजही मी आपणास दाखवणार आहे. आणि एका क्षणी या ब्रिजने वाचला होता. अगदी दोन्ही बाजूने सरळ रेषेत उभा राहिलेला हा महाकाय ब्रिज म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता बाजूला उभे असलेले एक छोटे जहाज हळूहळू पुलाच्या दिशेने येताना दिसत होते आणि या छोट्या जहाजासाठीच हा महाकाय पूल आकाशाकडे तोंड करून पाहत होता. आणि हळूच हे छोटे जहाज ब्रिजच्या खालच्या भागातून पुढे सरकले होते. आशू, मी आणि नीलम ही गंमत मोठ्या कौतुकाने पाहत होतो. खरं तर आम्हाला न्यूझीलंड दाखवण्याच्या नादात आशू ही बऱ्याच गोष्टी पाहत होताच, नाहीतरी त्यालाही कामातून वेळ काढून या गोष्टी पाहण्यासाठी वेळ नव्हताच. आता ब्रिज खाली येण्यासाठी सिग्नल वाजला आणि ब्रिज हळूहळू पाण्याच्या दिशेने खाली येऊ लागला. ब्रिजच्या दोन्ही बाजू समप्रमाणात पूर्ववत होत असताना आम्ही पाहत होतो आणि आम्ही अगदी डोळ्यांची पापणी न पडता ही ब्रिजची किमया पाहत होतो. कारण ब्रिज पूर्ववत झाल्याशिवाय आम्हाला पलीकडे जाता येणार नव्हते. बस आता काही क्षणाचा अवधी होता हा महाकाय ब्रिज पूर्ववत होण्यासाठी. ब्रिजच्या दोन्ही टोकाला उभी असलेली लोक मात्र ही गंमत पाहत होती. ते ही ब्रिज पूर्ववत होण्याची वाट पाहत होते. आता ब्रिजच्या दोन्ही भागातील अंतर एकरूप होण्यासाठी फारच थोडा अवधी उरला होता आणि तो क्षण आला. आम्ही मोठ्या आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आणि ब्रिज पुन्हा पूर्ववत झाला. आता आम्ही या ब्रिजवरून चाललोय. दोन्ही बाजूला ट्रॅफिक अगदी फुल झालेली होती. समोर जी पट्टी दिसते इथे या ब्रिजचा दोन भाग होतात. किती सुंदर नजारा दिसतोय. मित्र हो, तर आम्ही ऑकलंडचा हा सुंदर नजारा पाहून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो होतो. हौशी कलावंत या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार याची मला खात्री आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू आणि शब्बा खैर.